कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार. नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका. नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये मात्र महिला पोलिसाच्या विनयभंगाचा उल्लेख. नागपूर हिंसाचार प्रकरणातील जखमी असलेल्या एकाचा मृत्यू. नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये इरफान अन्सारी यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. नागपुरातली दंगल घडवणारे लोक सरकारचेच. कॅबिनेटमध्ये बसलेल्या लोकांनी दंगेखोरांना खतपाणी घातलं. संजय राऊतांचा आरोप. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा. तसंच प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट सर्क्युलरही जारी. प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर जातीयवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडून घ्या. नारायण राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली. नारायण राणेंचा दावा तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनव मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेमधून गंभीर आरोप. किशोरी पेडणेकर दिशा सालियनच्या घरी काय करत होत्या? मंत्री नितेश राणे यांचा सवाल. तर दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत यांना न्यायालय योग्य न्याय देईल. नितेश राणे यांचं वक्तव्य. पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक. कितीही नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली. जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ हे सर्वांना माहिती. अधिवेशनामध्ये एखादी धक्का देणारी घटनाही समोर येईल. संजय शिरसाट यांचा दावा. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ. फोनवरून मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडू यांना आश्वासन. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सीमांकनाच्या विरोधामध्ये दक्षिण भारतातील 5 राज्य एकवटली. 5 राज्यांची केंद्र सरकारच्या विरोधात उघडली मोहीम. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप. आजपासून आयपीएलचा रणसंग्राम. सलामीला कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. इडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7:30 सामना रंगेल. डायलॉग विथ वरुण दास कार्यक्रमामध्ये श्री श्री रविशंकर यांच्याशी विशेष संवाद. मुलाखतीमध्ये अध्यात्म, जीवन आणि मानसिक आरोग्य यावर चर्चा. न्यूज 9+ ॲपवर आज रात्री मुलाखतीचा प्रक्षेपण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.